नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार. मी संकेत चव्हाण आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी कडेगाव तालुक्यातील विहापूर या गावामध्ये प्रगतील शेतकरी भगवान खंडागळे यांच्या प्लॉटवरती आज आम्ही उपस्थित आहे. आज आपल्यासोबत भगवान खंडागळे हे सुद्धा आज उपस्थित आहेत. वेगवेगळे प्रयोग करणे, शेतीमध्ये ॲव्हरेज 150 टनाचं त्यांचं ॲव्हरेज आत्तापर्यंतचं राहिलेलं आहे. आणि अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आज आपण आलेलो आहोत. आज आपण त्यांच्याशी आपल्या ह्या वर्षी त्यांनी जे काय नवीन उपक्रम केलेला आहे आपल्या शेतीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण 7 फुटीची सरी आणि 1 7x1 अशी लागण त्यांनी केलेली आहे. त्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी माहिती घेणार आहोत. तर लागवड करायच्या आधीपासूनचे जमिनीची तयारीपासून अशी सर्व माहिती आपल्याला आज त्यांच्याकडून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही आपल्याला ही जी सगळी आत्ताची परिस्थिती आहे, तुम्ही जी 7x1 करायचं नक्की तुमचा उद्देश काय ते थोडं जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. माझं नाव भगवान रामचंद्र खंडागळे, राहणार व्यापूर. मी गेल्या वर्षी 5 फुटी सरी केली होती. 5 फुटी सरीत मला उत्पन्न वाढलेलं दिसलं, म्हणून आपण 7 फुटीकडे वळलो. 7 फुटीकडे वळत असताना आपल्याला पहिली मशागतीची काळजी घेतली पाहिजे. आपलं रान मोकळं झाल्यानंतर आपल्याला काय ताक करता आलं नाही, पण आपण पहिला रोटर मारला, पलटी टाकली. त्याच्यानंतर आपण सेंद्रिय खत त्यात एक 15-20 टन इसकटलं, त्याला रोटर मारला. त्याच्यानंतर आपण त्याला पलटी टाकली. पुन्हा 2 महिन्यानं आपण त्यात माडी सरी टाकली आणि 15 दिवसानं पुन्हा त्याला रोटर मारला. 1 जूनला सरी टाकली आणि 15 जूनला आपण लागण केली. 15 जूनची लागण. 15 जूनला लागण करत असताना आपण रोप लागण केली. दुसऱ्या स्टेजची रोपं आहेत आपली. दुसऱ्या स्टेज. हां, 7x1 वर आपण लागण केली. आम्ही काय केलं, लागवड जी वापरायची आहे ती आळवणी दारू लागवड घेतली. आळवणी दारू लागवड घेतली. ते असे आळवणी आम्ही त्या लागवडीचे 4 आळवणी घेतले. 4 आळवण्या घेतल्या. 4 आळवणी. शेतकरी बांधवांनो, ही एक गोष्ट सगळ्यांनी बघून घ्या की आत्ता अशी परिस्थिती आहे की एक जरी आळवणी करायची म्हणली तरी शेतकरी म्हणतो बास एकाच बस. हो, तुम्ही 2 आळवणी किटच्या घेतल्या, पण 4 आळवणी माड्याला. काय होतंय, तुम्ही आज एवढी माहिती घेतली आहे, तुमचा आज वय अनुभव आहे की तुम्ही वेगवेगळ्या वेळेस करायचं आता त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करा. हो. पण आज शेतकरी काय झाले माहिती आहे का की नुसतं युरिया, नुसतं सुफला नाही. ह्याच्यावर शेतकरी थांबतोय आणि शेतकऱ्याला ह्या बाकीच्या घटकांचा उपयोग माहित नाही. त्याला काय पाहिजे ती लहान वयात जे लागतं ते दिलं पाहिजे बरोबर. आणि मोजकं दिलं पाहिजे. जर आपण बघू शकतो फुटवं बघा. सध्या त्यांनी रोटर मारलेला आहे. फुटवे त्यांचे बऱ्यापैकी एक 10-12 फुटवे आलेले आहेत. पण हे फुटवे थांबवण्यासाठी त्यांनी खरं तर आता रोटर मारून घेतलेला आहे. आम्ही आता 75वा दिवस फक्त झालेला आहे. 75 दिवस आज आपल्याला लागणे झाले. कुठलीही लागण तुम्ही बघितली तर कुठल्याही त्याला तुम्हाला लक्षात येणार नाही की हा 75 दिवसांचा ऊस आहे. आणि सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामधला जेटाकोम काढलाय. जेटाकोम कापला काय 15 दिवसाला जेटाकोम 15 म्हणजे एक साधारण 60व्या दिवशी हो, जेटाकोम काढला. 60व्या दिवशी जेटाकोम. की ह्या गणित जे आहे शेतीमधलं की प्रत्येक कोंबापासून किती ऊस निघणार, त्या प्रत्येक ऊसामधून टनेज किती निघणार आणि माझे टोटल किती मी रोपं लावले, त्याच्यानुसार त्याचं गणित मांडून अभ्यास करून ह्या गोष्टी होतात. मला वाटतं सगळ्यांनी हा बोध घ्या. अजून एक गोष्ट विचारायची आहे की आता लॅटरल तुम्ही टाकणार आहे. आज 7.5 फुटीची सरी आहे तुमची. आता ह्याची जेव्हा तुमचा बेड तयार होणार आहे तो कशा पद्धतीने होणार आहे आणि जी डबल लॅटरल आहे त्याचा फायदा काय होणार आहे आणि ती टाकताना कशी टाकावी. बऱ्याचशा आता विषय कसा आहे, आपण आता सिंगल लेटरवर आपण वापर हा. मोठं बेड झाल्यानंतर ही काढायची आणि एका साईडला टाकायची. बरोबर. मग ह्या ऊसाच्या बुडक्यापासून 1.5 फुटावर टाकायची. दुसरी लेटर जोडायची आणि ह्या ऊसाच्या पलीकडे 1.5 फुटावर टाकायची. पलीकडे हा. आता 1.5 फुटावर टाकायचे म्हटल्यानंतर तुम्हाला बेड बी तसा झाला पाहिजे. बेड कमीत कमी आपलं 1 फूट ते 10 इंच उंच होणार आहे. आणि रुंदी साधारण 3 फूट होणार आहे. 3 फूट रुंदी होणार आहे. 2.25 ते 3 फूट आपण रुंदी करणार आहे. बसेल रुंदी बसते. त्याला काय करायला लागेल. आता आपण ज्यावेळी बेड चढवणार आहे त्यावेळेला आतल्या बाजूला कुदळी टाकायच्या, उसाकडल्या बाजूला ब्लेड टाकायची. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या रानामध्ये ट्रॅक्टर येणार आहे त्या ट्रॅक्टरवाल्याला हे सांगितलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत तो त्याला कळणार. आता मी इथं आणला तर मी होऊन त्याला कुदळी टाकायला लावली. मग बघा, जे आपण त्यांना पैसे देतोय आणि आपण सुद्धा त्यांच्याकडून त्या पद्धतीच्या क्वालिटीचं काम काम केलं पाहिजे तर आपल्याला पाहिजे. नाहीतर भर नीट पडली नाही तर मग त्याचा काय उपयोग नाही. आणि पुढची
त्याच्या पुढची सिस्टम आहे की तुम्ही पाणी त्याला ऑफचा कंडिशन ठेवलं पाहिजे. ऑफचा कंडिशन ठेवली तुम्ही सकाळी ड्रिप चालू करणार डबल ड्रिपर आहे, संध्याकाळी लाईट जो असतो तुम्ही गावात बसणार, दुसरीशी माघारी असं 2 तास त्यातच मोटर चालणार, तुमचं उत्पन्न वाढणार नाही. मग पाट पाणी आणि ड्रिप मध्ये काय फरक? ड्रिप जास्तीत जास्त 2 तासाच्या पुढे चाललं नाही पाहिजे. आणि ते किती दिवसांनी चाललं पाहिजे? 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी 2 तास चाललं 2 तास पाहिजे. चाललं हा. पाहिजे. पण आपलं सर्वसाधारण मोठं टार्गेट नाही, 120 टन तर आपण हेच काढणार. आपण त्याच्यापेक्षा 10 ते 15 टन आगाव काढणारच आहे. आणि मेंटेनन्स कमी, मेंटेन कमी, बरोबर. खत कमी. आज शिरायला येते, आज शिरा येते. 20 सऱ्याचं खत आपण 11 सऱ्याला देणार आहे आता. बरोबर. 20 सऱ्याचं खत 11 सऱ्याला देणार आहे. आणि 110 टन मिळालं तरी सुद्धा परवड, आपल्याला बचत किती झाली? भरपूर बचत झाली. लागवडीची बचत, पाण्याची बचत, पाण्याची तर खूप बचत. असं आहे का? तर बरीच आपण माहिती आता घेतलेली आहे. खरं तर हा 75वा दिवस आहे आजचा, आणि अशीच माहिती आपण अजून सुद्धा पुढच्या स्टेजला जेव्हा जेव्हा मी व्हिजिट करू त्यावेळेस तुमच्याकडून घेत राहू, आणि नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये विक्रमी उत्पादन निघेल अशी आपण अपेक्षा करतो. धन्यवाद.